नमस्कार मित्रांनो. डिटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, कथा पाहिल्यानंतर नक्कीच कमेंट करून सांगा कथा कशी वाटली आणि लाईक करा कथेला आणि चॅनल सर्वांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, आज आपण गौतम नावाच्या एका अ, व्यक्तीचा त्याला आलेला भयानक अनुभव पाहणार आहोत. मित्रांनो, गोष्ट आहे 15-16 वर्षापूर्वीची. गौतम हा गावामध्ये होता. गावी तशी काही नोकरी त्याला मिळाली नाही. तो उत्तम असा ड्रायव्हर होता. मुंबईत तो गेला, त्याने खोली घेतली भाड्याने. त्याचं कुटुंब होतं, 2 मुली होत्या, बायको होती. मुंबईत देखील त्याने ड्रायव्हर म्हणून इकडे-तिकडे काम केलं, परंतु त्याच्या मनासारखं मात्र त्याला काम आणि पगार मिळत नव्हता आणि तो त्याच्या शोधामध्ये होता. ज्या चाळीमध्ये राहायचा ना, त्या चाळीमधला एक माणूस आहे, तो हॉस्पिटलमध्ये, मुंबईमध्ये एका हॉस्पिटलमध्ये कामाला होता. तर एके दिवशी तो गौतमला म्हणाला, की "गौतम, आमच्या जे हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्सवरती एक ड्रायव्हर पाहिजे." कारण तो पहिला ड्रायव्हर होता. त्याची तब्येत बिघडल्यामुळे त्याने काम सोडलंय. तर तू येशील का त्या ॲम्ब्युलन्सवरती? जर तू येण्यास तयार असशील, तर मग मी सांगून ठेवतो, की माझ्याकडे एक ड्रायव्हर आहे, तो चांगला आहे म्हणून. गौतम म्हणाला, "हो, ठीक आहे. करतो मी ॲम्ब्युलन्सवरती काम." तेव्हाच मात्र त्याला तो माणूस शाळेतला म्हणाला, की "ॲम्ब्युलन्सवरती काम करणं म्हणजे तुला माहिती आहे ना सगळं कसं काम असतं ते. थोडासा धीटपणा अंगात लागतो, अ, धाडस अंगामध्ये लागतं." गौतम म्हणाला, की "हो, आता नोकरी तर पाहिजे होती आणि पगार देखील चांगला होता." त्यामुळे तो म्हणाला, की "हो, मी ॲम्ब्युलन्सवरती काम करायला तयार आहे ड्रायव्हर म्हणून." येत्या 4-5 दिवसामध्ये तो माणूस मग चाळीतला गौतमला घेऊन गेला आणि त्याची मग नोकरी तिकडे फिक्स झाली. आता ते ॲम्ब्युलन्सचं काम काय असतं ते सगळं आपल्याला माहिती आहे, की पेशंटना, जखमींना इकडून-तिकडे न्यायचं, हॉस्पिटलमध्ये न्यायचं. एखादी व्यक्ती मयत झाली तर ती घरापर्यंत, स्मशानभूमीपर्यंत नेऊन सोडायची. अशीच त्यांची ती कामं असतात. त्यामुळे त्या ॲम्ब्युलन्सवरती असणारा जो ड्रायव्हर आहे ना, तो थोडासा धीट लागतो, धाडसी लागतो. तो घाबरणारा असून चालत नाही. एके दिवशी मित्रांनो, 5-6 वाजता त्या ॲम्ब्युलन्सला कॉल येतो याला, गौतमला, आणि त्याला म्हणतात, की असं-असं कोकणामध्ये 2 मृतदेह न्यायचे आहेत आणि ते मुंबईच्या हॉस्पिटलमधून गावी नेऊन त्यांना सोडायचं आहे म्हणून. त्यांचे नातेवाईक वगैरे इकडे आलेले आहेत म्हणून. गौतम त्या हॉस्पिटलच्या खाली आपली ॲम्ब्युलन्स घेऊन पोहोचतो. त्याचे नातेवाईक वगैरे त्याच्याशी बोलतात. हॉस्पिटलचं बोलणं वगैरे गौतमशी होतं. आता मुंबईतून इकडे कोकणामध्ये यायचं म्हणजे 500-550 किलोमीटरचा तो प्रवास होता. 2 आई आणि वडील, म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु त्यांचा त्याच्यामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, आईचा आणि वडिलांचा. म्हणजे जी मुलं होती त्यांची. तर ते मुलांना त्या आई-वडिलांचा मृतदेह घेऊन त्यांचे अंतिम संस्कार हे गावामध्ये करायचे होते, कोकणामध्ये त्यांच्या मूळ गावी. म्हणून त्यांना त्या हॉस्पिटलमधून ॲम्ब्युलन्सने गावी यायचं होतं. गौतमला ही सगळी गोष्टीची कल्पना दिली गेली. ते दोन्हीही मृतदेह आहेत ना, ते सगळे ते चादरीमध्ये गुंडाळले त्यांनी आणि त्याच्यावरती पांढरी शुभ्र अशी प्लास्टिकची बॅग असते त्यांची. ती प्लास्टिकची बॅग वगैरे सगळी त्यांना, मृतदेहांना त्या भोवती गुंडाळून मग ते स्ट्रेचरवरती दोन्ही मृतदेह त्या ॲम्ब्युलन्समध्ये ते पट्टे लावून बांधतात आणि ते स्ट्रेचर दोन्ही मागच्या भागामध्ये ठेवले आणि आता तो गौतम त्याच्यावरती ड्रायव्हर होता. नातेवाईक मात्र, त्यांची मुलं किंवा सुना होत्या ना, किंवा त्यांचे कोण नातेवाईक होते, की जे गावाकडे येणार होते, ते ॲम्ब्युलन्समधून येणार नव्हते. त्या ॲम्ब्युलन्समधून फक्त गौतमला मुंबईतून गावाला यायचं होतं. त्यांच्या नातेवाईकांची फोर व्हीलर होती दुसरी, ती फोर व्हीलर घेऊन पुढे चालणार होते आणि मागून मग ती ॲम्ब्युलन्स जाणार होती. गौतम आता थोडासा घाबरला, की 2 मृतदेह आणि पहिलीच त्याची वेळ होती, की जी मृतदेह एवढ्या लांब घेऊन यायचे, म्हणजे रात्रमध्ये परत जाणार होती. त्यामुळे हा थोडासा घाबरला आणि तो त्या नातेवाईकांना म्हणाला, की "एक कोणतरी तुमचा माझ्यासोबत पुढे बसवा, म्हणजे थोडंसं मलाही सोबत होईल आणि मग चालता बोलता कधी म्हणजे गाव येईल ते देखील समजणार नाही, की मोठा लांबचा प्रवास आहे, रात्रीचा प्रवास आहे म्हणून." तर नातेवाईक म्हणाले, की "नाही, आम्ही आहोत तुझ्यासोबत, पण पुढे गाडी घेऊन चालणार आहोत. तू आमच्या मागून ये" म्हणून. ह्याला तर समजलं, की आपल्याबरोबर कोण येणार नाही, आपल्याला आता एकट्यालाच जायचंय. गौतम थोडासा घाबरला, तो थोडासा चलबिचल झाला, परंतु नोकरी आहे, केली पाहिजे. आणि मग तो ती ॲम्ब्युलन्स घेऊन गावाकडे यायला निघाला. त्याचे नातेवाईक ते पुढे चालत होते आणि तो एका स्त्रीचा आणि एका पुरुषाचा मृतदेह घेऊन तो चाललाय. चाललाय, चाललाय
थोडं पुढे आल्यानंतर मग अं, अंधार पडायला लागला. जसा अंधार पडायला लागला, आजूबाजूच्या सगळ्या लाईटी लागल्या, सगळ्या गाड्यांच्या लाईट लागल्या. ह्याने आपल्या गाडीची लाईट पेटवली. तो भरधाव वेगाने चाललाय कोकणामध्ये यायला. मुंबईतून निघाला होता आणि पुढे गेल्यानंतर त्याच दिवशी त्याला आठवलं, की आज अमावास्या आहे आणि अमावास्येच्या दिवशी असे जे भूत, प्रेत, पिशाच्च, डंकीन असेल किंवा जे काही भुताचे प्रकार आहे, त्यांचा तो वावर अमावास्येच्या दिवशी जास्त असतो. आणि आपल्या ॲम्ब्युलन्समध्ये 2 प्रेतं आहेत. म्हणजे हा सुद्धा एक प्रेतात्म्याचाच प्रकार आहे. कारण ते मृत झालेले आहेत दोन्ही व्यक्ती. त्यामुळे त्या अमावास्येच्या त्या रात्रीमुळे हा थोडासा घाबरला, की अ, काय होईल काय माहीत? पण देवाचं नाव घेऊन तो पुढे चालतोय. आता त्यांचे नातेवाईक आता ते बरेच पुढे गेले होते त्यांची गाडी घेऊन फोर व्हीलर. हा एकटाच चाललाय. आता मध्ये बऱ्यापैकी अंतर त्यांच्या दोघांच्या मध्ये झालं होतं. ते पाहुणे आणि गौतमच्या मध्ये. 8 वाजले, 9 वाजले, 9:30 वाजले. 9:30 वाजता हा आता त्याला थोडीशी भूक लागली. आता कुठेतरी काहीतरी खाल्लं पाहिजे. नाहीतर मग पुढे परत जागरण करायचंय, पूर्ण रात्र गाडी चालवायची. काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून तो इकडे-तिकडे हॉटेल शोधत होता. परंतु त्या काळोख्या रात्रीमध्ये त्याला असंही वाटत होतं, कधी एकदा आज जेवण्यापेक्षा कधी एकदा हा रस्ता आपण पार करतोय. कारण ते पाहुणे मंडळी ते खूप पुढे गेले होते. त्यामुळे ह्याची भीती जी आहे ती दुप्पट झाली होती. तरी देखील एक मन सांगत होतं, नाही थांबून काहीतरी खायचं आणि मग जायचं म्हणून. एक घाट रस्ता होता कोकणाकडे येणारा आणि कोकणाकडच्या त्या घाट रस्ता सुरू होण्या अगोदर 1 किलोमीटर एक टपरी होती. म्हणजे हॉटेल टाइपच अशी टपरी होती. त्या टपरीवरती ह्याचं लक्ष गेला आणि त्याने विचार केला, की इथे थांबायचं, काहीतरी खायचं आणि मग घाटातून खाली उतरायचं म्हणून. आणि त्याने गाडी स्लो केली आणि त्या टपरीच्या समोर आणून बरोबर उभी केली. त्या ॲम्ब्युलन्स ओळखायला येते सगळ्यांना. त्या टपरीमध्ये एक 55-60 वर्षाचा वयोवृद्ध माणूस होता आणि तो त्या टपरी म्हणजे तो टपरीचा चालक होता आणि तो एकटाच होता. असे 4-5 बाकडे होते, खुर्च्या होत्या आणि मिणमिणता तो एक दिवा होता. म्हणजे लाईटच होती, पण तो पिवळा बल्ब असतो ना, तो पिवळा बल्ब होता. आणि बऱ्यापैकी आता त्याला गौतमने पाहिलं तर त्यांनी सगळं आटपलं होतं ते टपरीवरचं. कारण 9:45च्या दरम्यान हा पोहोचला होता तिथे. तर त्याने त्याला विचारलं त्या टपरीवाल्याला, की "काका खायला काय मिळेल? की मला आता थोडासा नाश्ता वगैरे काय मिळेल काय?" तर तो म्हणाला, की "नाही, आताच मी सगळं संपवलं आणि आता मी घरी जाण्याच्या मार्गावरती आहे. काय पाहिजे होते तुम्हाला?" तर तो म्हणाला, की "अ, काही म्हणजे काही दिलं असतं तरी चाललं असतं. एक आमलेट वगैरे असं किंवा तुमच्याकडे काय खाण्यासाठी असेल तर बिस्किट नाही तर बिस्किट वगैरे दिला, चहा दिला तरी चालेल." तो म्हणतो, "चहा मी करेन, कोरा करेन आणि अंडी आहेत, पाव आहेत, तुम्हाला मी ऑमलेट वगैरे काहीतरी करून देईल." तर तो म्हणाला, "ठीक आहे." आणि याने ऑमलेट करून त्याला गौतमला दिला. गौतम तिथे खाता-खाता तो जो टपरीवाला होता तो याच्याबरोबर गोष्टी करायला लागला. तो म्हणतो, की "ॲम्ब्युलन्स घेऊन कुठे चाललाय म्हणून." तर तो म्हणतो, की "कोकणामध्ये चाललोय. ॲम्ब्युलन्समध्ये 2 मृतदेह आहेत. ॲक्सिडेंट झालं होतं. त्यांचा मृत्यू झाला मुंबईमध्ये. त्यांना घेऊन गावी चाललोय त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी." तर तो माणूस देखील, टपरीवाला देखील थोडासा अ, चलबिचल झाला किंवा थोडासा घाबरल्यासारखा झाला. कारण मृतदेहाने भरलेली ती गाडी समोर उभी आहे टपरीच्या. त्याचं आमलेट वगैरे खाऊन झालं आणि म्हणाला, पैसे देऊन की म्हणालो, "काका मी जातो आता." तर तो टपरीवाला त्याला म्हणाला, की ड्रायव्हर वाले तुम्ही असं करा ॲम्ब्युलन्सवाले, हा जो खाली आता घाट रस्ता सुरू होईल उताराचा ना, तिथे थोडंसं धुकं आहे भरपूर. त्यामुळे गाडी थोडीशी हळू चालवा. जर समजा वाटेत कोणीतरी आडवं वगैरे आलं, कोण थांबवण्याचा प्रयत्न केला, तर थांबवू नका आणि धुकं आहे भरपूर. त्यामुळे धुक्यात थोडंसं एक सावधपणे तुम्ही गाडी चालवा. आता हे ऐकल्यानंतर थोडासा गौतम देखील घाबरला. कारण त्यांच्या बोलण्यामधून काहीतरी विसंगती होती किंवा त्यांना काहीतरी सांगायचं होतं, परंतु ते सांगू शकले नाही. हे गौतमला कळालं, की ह्या काकांना काहीतरी मला सांगायचं होतं, परंतु ते सांगू शकले नाही किंवा त्यांनी तो विषय बदलून नेला. गौतम म्हणाला, "ठीक आहे, पण काका या रस्त्याने गाड्या जाता येतात ना?" तो म्हणतो, "गाड्या जाता येतात, परंतु आता थोडं कमी होतात गाड्या या टायमिंगला, परंतु गाड्या येतात जातात म्हणून." तर तो म्हणाला, "ठीक आहे." गौतमने गाडी पुन्हा ती ॲम्ब्युलन्स रस्त्यावरती आणली आणि तो पुन्हा एकदा त्या उताराने
घाटातून खाली उतरण्यासाठी निघाला. आता रात्रीचे 10:30 पावणे 11 वाजले होते. आता त्या टपरीवाल्याने सांगितलं होतं, की पुढे धुकं लागणार आहे म्हणून. पण धुकं काहीच नव्हतं. अगदी स्पष्ट रस्ता हा पुढे त्यांना दिसत होता गौतमला. गौतम आता पुढे चाललाय. एका क्षणी एका वळणानंतर मात्र त्याला पूर्णतः पुढे धुकं असलेल्याचं दिसून आलं. म्हणजे एवढा गडद असं धुकं होतं ना, एवढं दाट धुकं होतं, की एक 25-30 फुटावरचं पण दिसत नव्हतं. आता याने गाडी स्लो केली. एवढं धुकं म्हटल्यानंतर मग स्लो गेलं पाहिजे. कदाचित आपला अंदाज चुकेल, आपला ॲक्सिडेंट होईल. आणि मित्रांनो, जेव्हा असे प्रेत वगैरे घेऊन जातात ना लोकं, तेव्हा ते सगळे त्यांना माहिती असतं, की हा जो प्रेतात्मा आहे म्हणजे जे मयत झालेलं आहे त्याच्या भोवती निगेटिव्ह शक्ती जमा होते आणि ती निगेटिव्ह शक्ती तिथे वावरत असते त्या ॲम्ब्युलन्समध्ये वगैरे आपल्या त्या आजूबाजूला. त्यामुळे सावधगिरी बाळगली पाहिजे. हे गौतमला माहीत होतं आणि सगळेच ॲम्ब्युलन्स शेडावर ह्या गोष्टी पाळतात. पुढे धुकं सुरू झाल्यानंतर मग हा हळू-हळू चालतोय. आज मात्र अमावास्येची रात्र असल्यामुळे काळाकुट्ट अंधार होता आणि ते पांढरं शुभ्र धुकं समोर दिसत होतं. त्या टपरीवाल्याने सांगितलं होतं, गाड्या येता-जातात पण थोडंसं प्रमाण कमी असतं. परंतु आज मात्र गाडी बराच वेळ झाली तरी पुढूनही क्रॉस होत नव्हती, मागूनही पुढे जात नव्हती. असा काहीतरी विचित्र प्रकार होता. आणि त्यात करून ही अमावास्येची रात्र, रातकिड्यांची किरकिर सुरू होती. झाडं-झुडपं देखील म्हणजे अगदी स्तब्धपणे उभी होती. कुठची हालचाल नाही, वारं नाही, काय नाही. झाडं हलत नव्हती, पानं हलत नव्हती. अगदी स्तब्धपणे सगळी झाडं वगैरे आपापल्या जागी उभी होती. मित्रांनो, काही अंतर गेल्यानंतर ॲम्ब्युलन्सचा जो स्पीड आहे तो कमी-जास्त व्हायला लागला. कमी-जास्त व्हायला लागला. आता मात्र गौतम घाबरला. गाडी बंद पडली घाटात तर करायचं काय? आणि असं म्हणता गाडी जागच्या जागी थांबली. गाडीची लाईट सुरू होती. जागच्या जागी थांबल्यानंतर आता ती भर रस्त्यामध्ये गाडी थांबली होती. आता हा म्हणायला लागला, की गाडी निदान थोडीसं पार्किंगच्या जागा असेल तिथे पार्क केली पाहिजे. कारण घाटाचा रस्ता आहे, वळणा-वळणाचा रस्ता आहे. मागून कोणीतरी येऊन धडकला तर. म्हणून तो परत एकदा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतो. गाडी काही सुरू होत नव्हती. बराच हा घामाघूम झाला. अमावास्येची रात्र, मागे 2 प्रेतं आहेत ॲम्ब्युलन्समध्ये आणि अचानक हा प्रकार घडलेला आहे. प्रसंग ओढवलाय. काही वेळाने त्याने स्टार्ट मारल्यानंतर गाडी सुरू झाली. पण गाडी सुरू झाली ती फक्त पार्किंगची जी जागा पुढे होती एका वळणावरती, तिथे पार्किंगच्या तिकडे गाडी गेल्याने पुन्हा एकदा बंद पडली. पुन्हा काय गाडी त्याला स्टार्टर लागेना, सुरू होईना. गाडीची लाईट त्याने सुरू ठेवली, मागचे इंडिकेटर सुरू ठेवले आणि आता तो वाट पाहत होता. गाडीतून तो उतरला नाही. तो वाट पाहतो की मागून कोणतरी येतंय का? पण मागूनही कोणी येत नव्हतं. गाडी येत नव्हती. टू व्हीलर, फोर व्हीलर कोणती हेवी गाडी मागून कोणी गाडी येत नव्हती, पुढून येत नव्हती. आता हा आणखी घाबरला. करायचं काय? ॲम्ब्युलन्समध्ये तो बराच वेळ बसून होता. आता खाली उघडून बॉनेटमध्ये जाऊन काहीतरी बघल्याशिवाय किंवा काहीतरी केल्याशिवाय गाडी चालू होणार नव्हती. ते काहीतरी प्रयत्न केले पाहिजे होते. म्हणून मित्रांनो, आता तो खाली उतरण्यासाठी म्हणून प्रयत्न करतो. पण एक त्याचं मन सांगत होतं, की "तू गाडीतून खाली उतरू नको." आता त्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हर सीटच्या मागनं थोडीशी खिडकी होती. त्यातून ती प्रेतं होती मागची ना, ते प्रेतांच्या अगदी छोटासा असा बल्ब लावलेला होता. त्यामुळे तो डी उजेडामध्ये ती दोन्ही प्रेतं त्याने त्या खिडकीतून पाहिली ड्रायव्हर सीटच्या तिथे बसून. तर दोन्ही प्रेतं त्याने बघितली तर जागच्या जागी होती. स्ट्रेचरवरती ती बेल्टने बांधलेली होती. हा आता मोठा धीर करून, मन धीट करून त्याने दरवाजा उघडला. दरवाजाचा आवाज कर्रर्र झाला. दरवाजा उघडला आणि याने खाली उडी मारली. खाली उडी मारली आणि मग तो समोरून फिरून असा लाईट सुरूच आहे. बॉनेटकडे आला. बॉनेटकडे आल्यानंतर त्याने बॉनेट उघडलं. बॉनेट उघडून तो इकडे-तिकडे काय वायरिंगचं काय झालंय, कुठचा बेल्ट सुटलाय किंवा काय झालंय तर ते बघण्याचा प्रयत्न करतोय. जसा तो बघण्याचा प्रयत्न करतोय, रातकिड्यांची किरकिर फक्त ऐकायला येत होती. बाकीच्या ठिकाणी वातावरणामध्ये भयानक शांतता पसरली होती. हा घाबरला. याच्या हृदयाची धडधड याला ऐकू येऊ लागली. एवढा तो घाबरला होता. म्हणजे धडधडणारं हृदय अक्षरशः ना त्याला ते जाणवत होतं. त्याचा आवाज त्याच्या कानामध्ये येत होता. एवढी हृदयाची धडधड आणि ते स्पंदन वाढले. आणि शेवटी करणार काय होता? काहीतरी केल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि त्याने तो बॉनेटकडे बघतोय. आजूबाजूला असं नजर टाकतोय, की आजूबाजूला काय कोण येतंय की काय? काय हा भयान रस्ता आहे, अमावास्येची रात्र आहे. काही क्षणामध्ये त्याला कोणतरी श्वास घेतंय आणि श्वास सोडतंय असा आवाज येऊ लागला. म्हणजे असा आवाज येऊ लागला. तो चाचपणी करतोय. माझाच श्वास घेतोय, सोडतोय त्याचा तर आवाज येत नाहीये ना.
श्वास एक वेळी त्याने आपला श्वास रोखून धरला तरी देखील त्याला श्वास असा घेतलेल्याचा आवाज येत होता. आता घाबरला की हा काय प्रकार आहे? आपल्या आजूबाजूला तर कोणी नाही. आपल्यासोबत कोण नाही आणि कोणतरी श्वास घेतंय याचा आवाज येतोय. घाबरला, याच्या हृदयाची धडधड वाढली आणि याचे हातपाय कापू लागले. अंगाला घाम सुटला. आजूबाजूला त्याने पाहिलं तिथेच उभं राहून. पण आजूबाजूला कोणी दिसत नव्हतं. कोणी चीट-पाखरू आजूबाजूला नव्हतं. भयान शांतता पसरली होती. आता मात्र हा म्हणाला, की इथे आता जास्त वेळ राहायचं नाही. इकडे-तिकडे तो वायर वगैरे चालवण्याचा प्रयत्न करतोय ना, तेवढ्यात समोरून जी लाईट पडलेली होती ना, तिकडून एक पुरुष आणि एक बाई चालत येताना याला दिसली. चालत येताना दिसली तर ती मागून म्हणजे त्या जिकडे लाईट पडली तिकडून याच्यापर्यंत येते आणि ती येत असताना ह्याने पाहिलं तर इकडे गाडी नाही आली, टू व्हीलर नाही आली, कोण माणसं नाही दिसली आणि अचानक या वाटेतून 2 माणसं ह्या घाटातून कशी काय जातायत? असे जाणं शक्य नाही. अशी कोण जाणार आहेत रात्रीची 11, 11:15 वाजता अशी 2 माणसं जातील का एकटी? हा बघतोय तर 2 माणसं चालत, चालत, चालत याच्यापर्यंत हळू, हळू आली. त्यांचा चेहरा थोडासा विचित्र होता. परंतु ती माणसासारखीच होती आणि चेहरा मात्र थोडासा विचित्र होता. तो वाकडा असा चेहरा झालेला होता आणि ह्याने पाहिलं आणि ह्याने आता ठरवलं, की ही जर माणसं असतील तर यांच्याकडे आपण काहीतरी मदत मागूया किंवा इकडे पुढे कुठे गॅरेज असेल किंवा काय असेल तर यांना विचारूया. तर ती माणसं आता हळू त्यांच्याकडे जवळ येईल. हा त्या माणसांकडे पाहतोय. माणसं याच्याकडे पाहत नाही. त्यांची नजर सरळ आहे आणि ती सरळ त्या रस्त्याच्या त्या बाजूने याने या बाजूला गाडी पार्क केली आहे. त्या बाजूने सरळ माणसं चालली. आता त्याच्या बरोबर ती माणसं समोर आली आणि आता मात्र गौतमने धीर करून त्यांना हाक मारली, "काका, अहो माझी गाडी बंद पडली. काय मला मदत मिळेल का इकडे कुठे?" त्या माणसाने एक नाही, दोन नाही यांच्याकडे बघितलं देखील नाही. ती स्त्री आणि पुरुष सरळ निघून गेली. आता मात्र हा घाबरला, की कोण माणसं आहेत ज्यांनी हाक मारून सुद्धा माझ्याकडे बघितलं नाही म्हणून. आता ती ॲम्ब्युलन्सच्या समोरून आता पुढे जाणार होती. तेवढ्यात परत एकदा हाक मारली त्यांनी, "अहो काकी, अहो काका मला जरा मदत मिळेल का? किंवा इकडे कुठे गॅरेज वगैरे आहे का?" तर तरी देखील ती माणसं काहीच बोलली नाही. सरळ त्या ॲम्ब्युलन्सच्या बॉनेटच्या पुढे निघून गेली त्याच्या बाजूने आणि हा म्हणाला, की "ठीक आहे, नाही बोलायचं असेल तर नाही बोलतील." परत याने बॉनेटच्या दिशेने पाहिलं आणि त्याला एक गोष्ट क्लिक झाली, की माणसं होती की नक्की कोण होतं? प्रेतात्मा होता, भूत होतं, भुताटकी होती, कोण होतं? म्हणून त्याने असं बॉनेटच्या तिकडून ती माणसं जी पुढे गेली होती त्या गाडीच्या मागे अंधारामध्ये ते पाहिलं, तर कोणी दिसेना. ती दोन्ही माणसं गायब झाली होती आणि त्याने परत जाऊन मागे पाहिलं तर कोणीच दिसेना. ती माणसं गायब झाली होती. हा आता घाबरला, की काय प्रकार आहे? हा धावत पुढे आला. पुढे आला बॉनेटकडे. आता बॉनेट बंद करणार एवढ्या कोणीतरी तो ॲम्ब्युलन्सचा जो मागचा दरवाजा असतो तो उघडल्याचा ह्याला कर्रकन असा आवाज आला आणि हा मात्र आता घाबरला, की कोण होती ती माणसं किंवा कोण होती ती भूत होतं, प्रेतात्मा होता, भुताटकी होती, काय होतं आणि ॲम्ब्युलन्सचा दरवाजा आता उघडला कोणी? आता ॲम्ब्युलन्सच्या दरवाजाचा आवाज त्यांना तो कानाला बसलेला असतो. त्यांना ते माहीत असतं, की ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडला. हा घाबरला आणि ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडला कोणी? आणि आता हा मागे जाऊन पाहायची याची डेअरिंग होईना. आता थोडासा तो मागे गेला जेणेकरून तिथून पाहता येईल तर काहीच दिसत नव्हतं. एवढ्यात धाडकन दरवाजा बंद झाला आणि हा घाबरला. धावत ड्रायव्हर साइडच्या बाजूने तो पुन्हा ॲम्ब्युलन्समध्ये चढला. ॲम्ब्युलन्समध्ये चढला आणि ती हृदयाची धडधड वाढली होती आणि ह्याला तो आवाज सतत कानात घुमत होता, की उघडलेलाचा पण आवाज आला ॲम्ब्युलन्सचा दरवाजा मागचा आणि बंद केलेलाच होता. धाडकन असा आवाज आला होता. तो देखील त्याच्या कानामध्ये घुमू लागला. तो म्हणतो एवढ्या रात्री ह्या भयान रात्री ह्या अमावास्येच्या रात्री तो ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडला कोणी? माझ्यासोबत कोण नाही. माझ्या बरोबर असणारे त्यांचे नातेवाईक पुढे निघून गेले. या माझ्या बाजूने जाणारी माणसं पुढे गेली. ती देखील गायब झाली आणि ह्यांना दरवाजा उघडलेल्याचा, बंद केलेल्याचा आवाज कसा काय आला? ह्याला काही समजेना. आता त्याच्याकडे एकच पर्याय होता त्या पुन्हा त्या खिडकीतून मागे ती प्रेतं पाहणं. जिथे ती स्ट्रेचरवरती ठेवलेली होती. त्याने गाडीची पुढची लाईट चालू केली केबिनमधली आणि जो पडदा असतो त्या खिडकीला काचीच्या तो थोडासा बाजूला करून पाहिला ना मित्रांनो, तर ती जी प्रेतं होती ना त्याच्यावरती एक प्रेत नव्हतं. एकच प्रेत होतं आणि एका प्रेताच्या ठिकाणी नुसतीच स्ट्रेचर होती त्या ठिकाणी. हा घाबरला, हा काय प्रकार आहे? दोन्ही प्रेतं आहेत, त्याला बेल्ट लावलेले आहेत. त्याच्यातलं एक प्रेत गेलं कुठे? त्याला काहीच समजेना. त्याचं डोकं सुन्न झालं आणि हा
आता देवाचा धावा करू लागला, की काय करायचं? उतरायचं कसं? समोरून गाडी येत नाही, मागं गाडी येत नाही, करायचं काय? तेवढ्यात समोरची जी काच होती ना, त्या काचीवरनं रक्त असं खाली थेंब, 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 थेंब असं गळायला लागलं. त्या काचीवरनं असं वाहायला लागलं सगळीकडे असं. आणि हा घाबरला. हा काय प्रकार आहे? एक 20-25 मिनिटं मी इथे उभा आहे आणि आता अचानक काचीवरनं खाली रक्त कसं काय वाहायला लागलं? हा घाबरला. याला वाटलं, की आता आपलं काही खरं नाही. ही ॲम्ब्युलन्सची नोकरी आपण झक मारली आणि स्वीकारली. कारण असे भयानक प्रकार होतात ते त्याने ऐकलं होतं. परंतु नोकरी केल्याशिवाय किंवा चांगला पगार होता तिथे म्हणून तो गेला होता त्या ॲम्ब्युलन्सवरती ड्रायव्हर म्हणून. परंतु आता त्याने ठरवलं, की गाडीतून बाहेर पडायचं नाही, डोळे बंद करायचं, देवाचं नामस्मरण करायचं. बाकी काही पर्याय नव्हता. ते रक्त तो पाहतोय काचीवरनं खाली वाहतंय. एवढ्यात मित्रांनो, पुन्हा एकदा तो ॲम्ब्युलन्सचा दरवाजाच कोणीतरी उघडला आणि परत बंद केलेल्याचा आवाज आला. आता मात्र ह्याने तो आवाज ऐकला आणि पुन्हा एकदा तो जो खिडकी होती ना केबिनच्या तिथून मागे ती प्रेतं ठेवलेली असतात ती पाहण्यासाठी, ती त्या खिडकीचा जो छोटासा पडदा होता तो बाजूला केला, तर ती दोन्ही प्रेतं आता त्या ठिकाणी होती स्ट्रेचरवरती. दोन्ही. पण त्यांनी त्यांचा चेहरा कधी बघितला नव्हता. परंतु ती प्रेतं त्यांनी ती पॅक बंद करून ठेवली होती. तिथले वॉर्ड बॉय असतात किंवा कोण असतात त्यांनी. त्यांचे चेहरे याने कधी पाहिले नव्हते. आता मात्र स्ट्रेचरवरती दोन्ही प्रेतं होती. हा घाबरला. हा म्हणतो भुताटकीचाच प्रकार आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आता रडकुंडीला आला. अक्षरशः तो रडायला लागला. देवाचं नामस्मरण करतो, की देवा कोणतरी येऊ दे माझ्या मदतीला. गाडीवाला येऊ दे किंवा कोण येऊ दे, काय होऊ दे, तर गाडी तरी सुरू होऊ दे. देवाचं नामस्मरण केलं आणि त्याने गाडीचं जेव्हा स्टार्टर मारला ना, गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर मात्र त्याने कोणतेही विचार न करता गाडी त्याने पुन्हा वळवली आणि त्याने आता एकच ठरवलं, जी टपरी होती ना, त्या टपरीकडे जायचं आणि तिथे गाडी लावायची. इथे थांबायचं नाही या भयान रस्त्यामध्ये. त्याने गाडी वळवली कशी-कशी त्या घाटात गाडी वळवली. कारण रस्ता अरुंद होता तरी देखील गाडी वळवली. आता गाडी वळवल्यानंतर त्याला समोरून गाडी येताना दिसली आणि तो गाडी वळवून त्या टपरीवाल्याच्या तिकडे आला. टपरीवाला तिथेच बसून होता. तिथेच बसून होता. तर टपरीवाल्याच्या तिकडे थांबवल्यानंतर त्या टपरीवाल्याने त्याला हाक मारली, की "अहो काय झालं? ॲम्ब्युलन्समधून मागे का आला?" मग त्याने तो घडलेला प्रकार सांगितला, की असं-असं झालं. गाडी पुढे तुम्ही म्हणालात, की धुकं आहे. पण बराच नंतर धुकं नव्हतं. एका वळणानंतर धुकं सुरू झालं आणि त्यानंतर हा प्रकार झाला. गाडी बंद पडली आणि असे भयान प्रकार त्या ठिकाणी व्हायला लागले. वेगवेगळे आवाज यायला लागले. दरवाजा उघडलेल्याचे, बंद झालेल्याचे. तो टपरीवाला सांगतो, की "मी इथेच उभा आहे. तुमच्या बाबतीमध्ये हे होणार हे मी माझा अंदाजच होता आणि म्हणून मी इथे थांबलो होतो. मी थांबल्यानंतर हेच पाहत होतो, की एखादी गाडी जर समजा तुमच्या मागनं जर समजा पुढे गेली, तर तुम्ही त्याच्या आधाराने खाली तो घाट उतराल. परंतु गाडीच आली नाही एक 15-20 मिनिटामध्ये. म्हणून मी अजूनही त्या ठिकाणी थांबलेलो आहे. की तुमच्यावरती काहीतरी संकट येणार, तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी अमावास्येच्या रात्री त्या घाटामध्ये घडणार, हे मला माहीत होतं आणि म्हणून मी इथे थांबलो होतो. आणि तसंच झालं मित्रांनो. गौतमच्या बाबतीमध्ये हा सगळा प्रकार घडला आणि तो खूप घाबरला, खूप घाबरला. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या नातेवाईकांनी पुढे जाऊन त्या घाटाच्या मधल्या ह्याच्यामध्ये रेंज पण नव्हती. पुढे जाऊन त्यांनी ह्याला गौतमला कॉल केला आणि विचारलं, की "कुठे आहे ॲम्ब्युलन्स?" म्हणून. तर तो म्हणाला, की "मी घाटाच्या अलीकडेच एका टपरीच्या तिकडे लावलेली आहे आणि गाडीचा असा-असा प्रॉब्लेम झालाय." मग ती माणसं पुन्हा रिटर्न आली आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तिथेच गाडी होती. मेकॅनिकल आला आणि ती गाडी नंतर दुरुस्त करून मग सगळेजण गावाकडे यायला, कोकणाकडे यायला निघाले. फक्त त्याचं दैव बलवत्तर किंवा त्याच्या घरचा देव असेल किंवा त्याची ग्रामदेवता असेल, कुलदैवत असेल, ती त्याच्या पाठीशी राहिली म्हणून ॲम्ब्युलन्स त्या घाटातून सुरू होऊन ती टपरीपर्यंत आली. नाहीतर याच्यामध्ये गौतमचा घाबरून जीव गेला असता मित्रांनो. अशी भयानक प्रसंग त्याच्यावरती ओढवला होता. त्याच्यानंतर त्याने कानाला खडा लावला. ते प्रेत पोहोचवल्यानंतर तो मुंबईला आला आणि मग त्याने तिथे राजीनामा दिला. तो म्हणाला ॲम्ब्युलन्सवरती माझी काम करण्याची डेअरिंग नाही किंवा मी करू शकत नाही. कारण अशा भयानक प्रकार असे घडतात. त्यामुळे त्याने ते सगळं सोडून दिलं आणि पुन्हा तो दुसरीकडे प्रायव्हेट कामाला लागला. तर ॲम्ब्युलन्स ज्याच्या वरती जे ड्रायव्हर असतात त्यांना असे भयानक जे अनुभव आहेत ते नक्कीच येतात. असं माझं मत आहे. 1-2 असे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहेत. त्यांच्याकडनं मी त्यांचे अनुभव विचारून घेतले तर ते सांगतात, की हो असे अनुभव 100% येतात. आणि प्रत्येक वेळी काय त्यांच्याबरोबर माणूस नसतो. प्रत्येक वेळी काय नातेवाईक नसतात. कधी-कधी नातेवाईक पुढे निघून जातात आणि त्यांना जायचं असतं.
मागून एकट्याला. तर असे भयानक प्रसंग त्यांच्या बाबतीमध्ये 100% ओढवतात. मित्रांनो, कल्पना करून बघा, जर समजा अशा एखाद्या निर्जन स्थळी एकटाच आहे, मागे प्रेत आहे, प्रेत गाडीमध्ये, ॲम्ब्युलन्समध्ये आणि जर गाडी पडली तर त्या माणसाची काय अवस्था होईल, एकटा असेल तर. मित्रांनो, असा भयानक प्रसंग हा गौतम नावाच्या एका व्यक्तीसोबत घडला होता. गौतम नंतर तो गावी आला आणि नंतर गावी मग एका ट्रकवरती तो ड्रायव्हर म्हणून कामाला लागला आणि मग तो पुन्हा एकदा गावी शिफ्ट झाला. असा भयानक त्याने मला एक प्रसंग आपल्या बाबतीमध्ये घडलेला सांगितला होता. मित्रांनो, हा भयानक अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे ह्या कथांचे जे नोटिफिकेशन आहेत, कथा डाउनलोड केल्यानं अपलोड केल्यानंतर मग ती कथा तुमच्यापर्यंत पोहोचेल, नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, आजपर्यंत म्हणजे आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो. थांबतो. धन्यवाद.